कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. अजितदादांच्या अकस्मात निधनानं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्य जनतेचे हित साधताना महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी केलेलं अद्वितीय कार्य महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आणि हृदयात कायमस्वरूपी कोरलं गेलं आहे. तसेच कोपरगाव मतदारसंघालाही भरभरून प्रेम दिल्यानं कोपरगाव मतदारसंघाच्या खऱ्या अर्थानं विकास होऊ शकला असं उपस्थितांनी आपल्या भाषणात आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं. याप्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, सौ चैताली काळे, नगराध्यक्ष पराग संधान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन अवताडे, भरत मोरे, दीपक साळुंके आदी उपस्थितांनी स्वर्गीय अजितदादांप्रती आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली. आज अजितदादांचा विमान अपघात होऊन त्यांच्या निधनाची बातमी समजली त्यावेळेस विश्वासच बसला नाही आणि आज ते आपल्यात नाही यावरही विश्वास बसत नाही. मात्र मनुष्य जन्माला आला म्हणजे त्याचा मृत्यू हा अटळ असतो आणि मनुष्य गेल्यानंतर राहतात फक्त त्यांच्या आठवणी. आज आपण त्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलो आहोत. अशा व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्या व्यक्तीचे नाव आणि कर्म नेहमीच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आणि हृदयात कायमस्वरूपी कोरले गेले आहेत. अशा आपल्या अजितदादांचा अकस्मात निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राजकारणाच्या पद्धतीनं होतच असतं, परंतु शुद्ध मनाने राजकारण नेहमीच महाराष्ट्र जनतेच्या मनात आणि हृदयात कायमस्वरूपी कोरले गेले आहे. अशा आपल्या अजितदादांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. स्वर्गीय अजितदादांच्या अकाली निधनाने संपूर्ण पवार कुटुंबावरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आघात झालेला आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आहे. या व्यक्तीचा राजकारणाचा कुठलाही संबंध नाही अशा व्यक्ती सुद्धा स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजलीचे फ्लेक्स लावून श्रद्धांजली वाहत आहेत. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, कृषी क्षेत्र, सहकार आणि साखर उद्योग अशा अनेक क्षेत्राबरोबरच्या महाराष्ट्राच्या प्रश्नांची त्यांना सखोल जाण होती आणि ते प्रश्न सोडवण्याची त्यांच्यात ताकद होती. अजितदादांचे आपल्यातून जाणे हे केवळ एका कुटुंबाच्या किंवा पक्षाची हानी नाही, संपूर्ण महाराष्ट्राची कधी भरून निघणारी हानी आहे. खरं तर अतिशय दुःखद अंतःकरणाने आपण सर्वपक्षीय कोपरगावकर या ठिकाणी स्वप्नातही वाटलं नव्हतं असे आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ, हक्काचा व्यक्ती, महाराष्ट्राचा मान अभिमान आदरणीय दादा यांना आपण श्रद्धांजलीपर या ठिकाणी भेटू. खरं तर काय बोलावं, किती बोलावं, काय सांगावं, अनेक आठवणी दादांच्या या निमित्ताने दाटून आलेल्या आहेत. आणि घटना घडायच्या अगदी 18 ते 20 तास आधी दादांची माझी भेट त्या ठिकाणी झाली. मुख्यमंत्री महोदय अँटी चेंबरला बसलेले होते आणि म्हणून अवघे 10-12 जण आम्ही त्या ठिकाणी होतो आणि दादा तिथं आले आणि आतली मीटिंग आटपोस तर दादा आमच्यामध्ये त्या ठिकाणी संवाद साधत होते. 2-3 वेळेस दादांनी विषय काढला, कारखानदारीवर चर्चा केली, इतरही आमदार होते, आवर्जून त्या ठिकाणी हाक मारली, इकडे या विवेक, अनेक गोष्टींवर चर्चा केली. खरं तर नेहमीच पक्ष कुठलाही असला तरी दादांचं एक वेगळं प्रेम त्या ठिकाणी मला अनुभवायला भेटायचं. अर्थात राज्यातील कुठलाही युवक चांगलं काम करत असला तर त्याला शाबासकीचा थाप
देण्याचं काम आदरणीय दादा करत असे. अनेक भेटी, अनेक आठवणी करता आठवता, विशेषतः ज्यावेळेस दादा विरोधी पक्ष नेते होते, दादांनी मला भेटायला बोलवलं, परंतु ऐनवेळी सगळे अपॉइंटमेंट कॅन्सल केल्याचा निरोप आला. परंतु मी विनंती केली की दादा तुम्ही भेटणार म्हणून मी 2 दिवस माझा कार्यक्रम पुढे ढकलला. माझं विमानाचं तिकीट कॅन्सल केलंय, दिली वेळ तर चांगला होईल. आणि दादांनी सांगितलं की ठीक आहे, त्याला बोलून घे. आणि जवळपास 2-2.5 तास संवाद करण्याचा संधी मला त्या निमित्ताने आली. आणि अनेक जुन्या आठवणी दादांनी उजाळा दिला. अगदी स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून बिपिनरावांचं काय चालू आहे, सगळ्या सहकार, शेती, सिंचन, शिक्षण, प्रत्येक गोष्टीवर दादांचा एक दांडगा अभ्यास त्या ठिकाणी होता. दादांचा आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की एक मिश्किल स्वभाव होता. त्या अनुषंगाने दादांनी काही जुने किस्से देखील त्या ठिकाणी सांगितले. कशा पद्धतीने रयतचं कामकाज असेल, VSIचं कामकाज असेल, आदरणीय कोल्हे साहेब, काळे साहेब यांच्या अनुषंगाने भाष्य केलं. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून कोल्हे साहेब त्या ठिकाणी असायचे आणि कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रसंगाला 2004चा मुख्यमंत्री कोणाचा होईल, अगदी इथून चालू झालेलं संभाषण तर अगदी ते विरोधी पक्ष असताना पर्यंत सगळ्या गोष्टींचा उहापोह त्या निमित्ताने झाला. आणि त्याच्या 2-3 दिवसांनीच अजितदादा त्या ठिकाणी सरकारमध्ये सहभागी झाले. किंबहुना त्याच घडामोडींसाठी तो दिवस दादांनी राखीव ठेवलेला असावा. परंतु VSI मध्ये देखील दादांबरोबर काम करण्याचा मला त्या ठिकाणी भाग्य लाभलं. स्वर्गीय आज आपण सर्वजण दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं असे उपस्थित राहून स्वप्नात देखील मी विचार नव्हता करत. खरं तर जन्म झाल्यापासून एकच परिवार हा मला माहिती. माझ्या लग्नात सर्वजण माझ्या वडिलांना खांद्याला खांदा लावून भाऊ म्हणून सगळेजण उपस्थित होते. माझं लग्न जमवताना काळे कुटुंब हे चांगलं आहे, प्रत्येक ठिकाणी आपली मुलगी कुठे. कधी माझ्या लग्नानंतर पहिला कार्यक्रम स्मृती उद्यानाचं उद्घाटन होतं. दादा उद्घाटनाला आले आणि तिथं सगळ्यांना विचारलं की आपली मुलगी कुठे. मी ज्यावेळेस दादांना भेटले, मला दादांनी विचारलं तुला इथं जमतं का, तू एवढी बाहेरून शिकून आलेली. आणि त्यांना माहित होतं की हा परिवार तर खूप तुझी काळजी घेतीलच, पण जावई म्हणून तू काळजी करू नको. आशुतोष दादांना मी पूर्ण पाठबळ दिली, त्याची पूर्ण काळजी मी घेतली. आणि खरोखर ज्यावेळेस दादा निवडून आले, कोपरगावातील सर्वच प्रश्न दादांनी माझे प्रश्न आहेत अशा पद्धतीने सोडवले. दादा कोणतेही कधी मुंबईला गेले, कधी रिकाम्या हाती कधी आले नाही. कोणत्याही ऑफिसला जायचं की दादा म्हणायचे तू इकडे तिकडे जाऊ नको, तू माझ्याजवळ येऊन बस. एवढा हक्काचा माणूस आपल्या कोपरगावचा. त्यांना प्रत्येक गोष्टीची जाण. तलाव बनवायचा आहे, तलावाला एवढा निधी लागेल दादा, तू कशाला काळजी करतो, तू लोकांसाठी चांगलंच करतोयस ना. तुझ्यासारखे शिकलेले मुलं आपल्याला कोपरगाव मध्ये, आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहिजे असे बोलायचे. दादांची प्रोजेक्ट फाईल, दादांनी बनवलेलं वचनपूर्तीचं पुस्तक हे आजही राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये एक नमुना म्हणून ठेवलाय.
राजकीय पटलावरील एक निर्भीड व्यक्तिमत्व आज आपण गमावलं. सर्वच जण आज दादांच्या जाण्याने शोक बोलला, कारण हा धक्का असा होता की तो कोणालाही बसण्यासारखा नव्हता आणि एक निर्भीड व्यक्तिमत्व, स्पष्ट वक्ते असं व्यक्तिमत्व आपण सर्वांनी गमावलेलं आहे. बऱ्याचदा आदरणीय बिपिन दादांच्या माध्यमातून आम्ही अजितदादांकडे गेलो, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांची जवळीक साधली आणि त्याची काम करण्याची जी पद्धत होती, सूर्योदयाच्या पूर्वी त्यांचं काम चालू व्हायचं तर सूर्यास्तानंतरही चालायचं, पण त्या दिवशी जे सूर्यास्तापूर्वी काम चालू झालं आणि तो कायमचा शेवट झाला. आज दादा आपल्यात नाही, तर आज दादांना मी कोपरगाव शहराच्या वतीने, कोपरगावचा प्रथम नागरिक म्हणून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो व हुशार. अनेक धाडशी आणि धक्कादायक निर्णय घेतले ते दादा आपल्या सगळ्यांना धक्का देऊन निघून गेले आहेत. पतसंस्था चळवळीच्या निमित्ताने अनेक वेळा दादांच्या गाठी भेटी व्हायच्या, परंतु या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आशुतोष दादांबरोबर 3-4 वेळा गाठी भेटी होण्याचा योग आला. परंतु मला एक 3 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवतो, तो फक्त मी या ठिकाणी सांगतो. दादांचा मला फोन आला, आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आहे आणि तुम्ही आमच्या प्रचार सभेला या. मी दादांना म्हटलं, दादा मी काही कोणत्या पक्षाचा नाही, त्याच्यावर तुमच्या प्रचार सभेला कसं यायचं हा माझ्यासमोर प्रश्न आहे. नाही म्हटलं, मी बँक चांगली चालवतो हे तर तुम्हाला मान्य आहे ना? म्हटलं एकदम मान्य आहे. तेवढंच सांगण्याकरता की अजितदादा बँक चांगली चालवतात. त्याच्यामुळे मी त्या प्रचार सभेला गेलो. माझं भाषण सुरू करण्यापूर्वी मी दादांना विचारलं, दादा आमच्या पतसंस्थांचे काही प्रश्न मांडू का? दादा म्हटले नक्की मांडा. मी 5-6 प्रश्न माझ्या भाषणामध्ये मांडले, दादांना शुभेच्छाही दिल्या आणि बसल्याबरोबर दादा मला म्हटले, काका याच्यातले तातडीचे कोणते प्रश्न सोडवता येतील? आमचा एक अपसेट प्राईस मिळण्याचा प्रश्न होता. थकबाकीदाराची मालमत्ता जप्त केल्यानंतर त्याची अपसेट प्राईस सहकार खात्याकडनं घ्यावी लागते आणि ती घेण्यापूर्वी त्या तारण मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घ्यावा लागतो, फिजिकल पोझिशन घ्यावं लागतं. आणि पुणे जिल्ह्यात जवळपास 4000 प्रकरणं तशा प्रकारचे प्रलंबित होते. तो धंद्यातला एक जाणकार व्यक्तिमत्व आणि त्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून दादांनी काम केलेलं होतं. 8 ऑगस्टला दादांना भेटलो. गोदावरी दूध संघाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 20 जानेवारीला वर्धापन दिनाला आपण यावं. वार विचारला, म्हटलं मंगळवार येतो. मंगळवारी कॅबिनेट असते, त्याच्यामुळं मंगळवार शक्य नाही. 18 जानेवारी तुला चालत असेल तर मी येतो. म्हटलं दादा तुम्ही तारीख दिली तर आम्हाला काही अडचण नाही. आणि माझ्या पत्रावर दादांनी शेरा मारला, 18 जानेवारीला आपल्याला कोपरगावला जायचं. महानगरपालिकेच्या त्याच्या निवडणुका लागल्या, त्या व्यस्ततेमुळे दादांनी निरोप पाठवला, आचारसंहिते ज्याच्यात आपल्याला शक्य होईल का, पुढे घेता येत असेल तर आपण पुढे घेऊ. पण एक जाण धरणारा माणूस आणि प्रश्नाचं मार्गी लावण्याची हातोटी, प्रशासनावर वचक आणि एकदा दिला शब्द म्हणजे दिला, त्याच्यात मागं पुढं बघण्याचं काही कारण नाही गेलेला आहे. आणि म्हणून मी व्यक्तिशः माझ्या कर्जनी परिवाराच्या वतीने राज्यातले आमच्या सर्व दूध उत्पादक शेतकरी असतील, संस्था असतील, यांच्या वतीने दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. ओम शांती. यावेळी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.